ब्रेकिंग न्यूज. नंदुरबार जिल्ह्यातील 45 अंश तापमानाचा कहर. लहान बालकांची विशेष काळजी घ्या. डॉक्टर मालविका कुलकर्णी यांचे पालकांना आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने तब्बल 45 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विशेषतः लहान बालकांवर या उष्णतेचा विपरीत परिणाम लक्षात घेता प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर मालविका कुलकर्णी यांनी पालकांना सतर्कतेचा इशारा देत विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या दुपारच्या वेळी उन्हाचा प्रखर तडाखा जाणवत असून उष्माघात, निर्जलीकरण आणि इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर डॉक्टर मालविका कुलकर्णी यांनी पालकांनी शक्यतो लहान बाळांना अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर घेऊन जाऊ नये असा सल्ला दिला आहे. जर अत्यंत गरजेपोटी बाहेर पडणे आवश्यक असेल तर लहान मुलांचे संरक्षण करण्यासाठी डोक्यावर टोपी तसेच कानावर कापड बांधूनच बाहेर निघावे असे त्यांनी सांगितले. उन्हाच्या थेट संपर्कापासून बालकांना दूर ठेवणे गरजेचे असून सकाळी आणि संध्याकाळीच बाहेर जाणे अधिक सुरक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले. घरातील वातावरण थंड ठेवण्यासाठी AC, कूलर किंवा पंख्याचा वापर करताना मच्छरदाणीवर पाण्याचा हलका फवारा करून त्यामध्ये बालकांना ठेवावे असेही त्यांनी सुचवले. यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकते असे त्यांनी स्पष्ट केले. उन्हाळ्यात लहान बाळे आणि ज्येष्ठ नागरिक हे सर्वाधिक संवेदनशील असतात. त्यामुळे पालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी, हलका आहार आणि थंड वातावरण याकडे लक्ष द्या असे आवाहन डॉक्टर कुलकर्णी यांनी केले. जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभागही सतर्क झाला असून नागरिकांनी दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे अशी सूचनाही प्रशासनाकडून दिली जात आहे. दरम्यान डॉक्टर मालविका कुलकर्णी यांच्या या मार्गदर्शनामुळे पालकांमध्ये जागरूकता निर्माण होत असून लहानग्यांच्या सुरक्षिततेसाठी या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन होत आहे. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. नमस्कार, मी डॉक्टर मालविका कुलकर्णी. मी शहादा नंदुरबार जिल्हा इथे बाल आरोग्य तज्ञ आहे. सध्या नंदुरबार जिल्ह्यात खूप जास्त उष्णता वाढलेली आहे. तापमान साधारण 45 डिग्रीच्या वर चाललेलं आहे आणि त्या संदर्भात काही सांगावं ह्या उद्देशाने हा निरोप द्यायचा आहे. सध्या माझ्याकडे खूप जास्त प्रमाणात हीट वेव्ह मुळे झालेले डिहायड्रेशन मध्ये खूप बाळ येत आहेत. हीट स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, त्या ह्याच्यामधनं खूप बाळं येत आहेत. त्यांचं असं असतं की खूप जास्त ताप येतो, काहीच दुसरी गोष्ट नसते. खूप जास्त ताप, डोकेदुखी, उलट्या आणि त्यांना हगवण पण लागलेली असते. अशा वेळेला ह्या मुलांना काही गोष्टी आपण जर केल्या तर ह्या सगळ्यामधनं आणि हॉस्पिटल ऍडमिशन पासून आपण त्यांना वाचवू शकतो. तर पहिली गोष्ट काय करायची आहे की मुलांना सकाळी 10 ते संध्याकाळी साधारण 6 वाजेपर्यंत घराच्या बाहेर जाऊ देऊ नका. म्हणजे मग अगदी खिडकीत पण त्यांनी बसायचं नाही. सध्या UV लाईट एक्सपोजर मी कालच गुगलवर बघितलं, नंदुरबार जिल्ह्यात 11 आहे. 11 मध्ये स्किन बर्न्स आणि खूप जास्त स्किनला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आपण प्रौढांनी पण जायचं टाळायचंच आहे, पण लहान मुलांना तर अजिबात 10 वाजल्यानंतर घराच्या बाहेर काढायचं नाही. आणि अतिशय लहान तान्ही जी नवजात बालकं आहेत त्यांच्यासाठी खूप आवश्यक निरोप म्हणजे असा की त्या बाळांना साधारणपणे 2-3 वेळा अंग पुसत राहा. त्यांचं तापमान हे हवामानाप्रमाणे बदलत राहतं, त्यामुळे आपल्याला त्यांना सारखं पुसत राहावं लागतं. दुसरी गोष्ट, जर तुमच्याकडे AC असेल तर AC न लावता मुलांना गरमीत ठेवणं हा काही योग्य नाही. बाळांना नॉर्मल टेम्परेचर 25 ते 27 ह्या तापमानामध्ये तुम्ही AC मध्ये ठेवू शकता. त्यांना तुम्ही भरपूर दूध पाजायचं आहे. आयांना जर दूध कमी असेल तर पण त्यांना त्रास होतो, त्यामुळे आयांना दूध आहे की नाही, त्यांना बाळांचं लघवीचं प्रमाण तुम्हाला मोजावं लागणार की किती वेळा बाळ लघवी करतं आणि झोप घेतं की नाही. जर ह्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम वाटला तर त्वरित डॉक्टरांकडे जायचं आहे. आईने पाणी भरपूर प्यायचं आहे. आईला आहार व्यवस्थित द्यायचा आहे जेणेकरून बाळांना चांगलं दूध येईल आणि त्यांना त्रास होणार नाही. आणि समजा आपण अगदीच तुमच्याकडे AC पण नसेल तर मग त्या बाळांना आपण मच्छरदाणीत ठेवा असं सांगतो. पंखा फुलवर ठेवायचा आणि त्या मच्छरदाणीवर ओला कापड टाकल्याने बाळांना थंड हवा जाते आणि त्याच्यामुळे त्यांना ताप
आणि तापापासून होणारे सगळे प्रॉब्लेम्स टळतात. तर हे आपण घरच्या घरी उपाय करू शकतो. जर समजा आपल्याकडे कूलर आहे तर कूलर हा कधी कधी बाधू शकतो. तर कूलर लावला तर कूलरच्या हवेमध्ये बाळ नको, रूम थंड करून घेऊन बाळांना त्या रूम मध्ये आपण ठेवू शकतो. लहान मुलांना सगळी फळं द्यायची आहेत, पाणी भरपूर द्यायचं आहे. प्रौढांनी पण साधारण आपलीच गरज वाढते. आपण साधारण 3 ते 4 लिटर पाणी पिलं पाहिजे. लहान मुलांनी साधारण 2 ते 3 लिटर पाणी पिलं पाहिजे. घरी आपण राहायचं आहे 10 ते 6 अनलेस खूप जास्त गरज आहे आणि जायचंच असेल, जावंच लागणार असेल तर टोपी, गॉगल आणि काहीतरी सनचा एप्रन घालून मुलांना बाहेर काढायचं. ही सगळी काळजी प्रौढांनी पण घ्यायची आहे, पण लहान मुलांना तर अतिशय गरजेचं आहे. लग्नांमध्ये लहान मुलांना जितकं टाळता येईल तितकं टाळा. त्यांनी लग्नात जायची गरज नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी जर पाळल्या तर ह्या कोपी उष्णतेमधनं आपण लवकर बाहेर निघू. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.